नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष. गुन्हेगाराला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश गाठलं. वीटभट्टीवर कामही केलं. अखेर मानपाडा पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई. आणि घड्याळ तेच पण वेळ नवी. निर्धार नवपर्वाचा, अजित पर्वाचा. आनंद परांजपे. काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, ऊर्जादायी ठरेल असं सांगताना छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल, त्यांचं मनोबल उंचावत राहील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुपवाडा इथे व्यक्त केलाय. पुतळा अनावरणाच्या निमित्तानं काश्मीर खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमलाय. आम्ही पुणेकर संस्था, 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय. त्याचं अनावरण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यावेळेला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंग शिरोळे, हेमंत जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं केली. समोरच्या पर्वतरांगांपलीकडे असलेल्या पाकिस्तानमध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागानं विविध उपक्रम राबवले. याच कालावधीमध्ये कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. याला मोठं महत्त्व आहे. या ठिकाणी स्मारक करण्यात येते. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघनखं राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जिल्ह्यात घरफोड्या करत धुमाकूळ घालणाऱ्या एका हाय प्रोफाईल सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी उत्तर प्रदेश इथून फिल्मी स्टाईलनं बेड्या ठोकल्यात. राजेश राजभर असं चोरट्याचं नाव असून त्याच्या विरोधात ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 22 गुन्हे दाखल आहेत. अनेक महिन्यांपासून हा आरोपी पोलिसांना चकवा देत असा. अखेर मुंबई पोलिसांनी शिताफीनं त्याला ताब्यात घेतलंय. डोंबिवली परिसरात काही दिवसांपूर्वी घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सुनील तारमळे, अविनाश बनवे यांच्या पथकानं या आरोपींचा शोध सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राजपूतचं नाव समोर आलं. छोटा राजेश राजपूत हा उत्तर प्रदेशमधील आझमगड रायपूर येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, मात्र राजेशचा थांगपत्ता लागला नाही. अखेर पोलिसांनी याच परिसरातील एका वीटभट्टीवर वेश बदलून काम करण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान 2 दिवसानंतर अखेर राजेशचा ठाव ठिकाणा मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचत बेड्या ठोकल्या. बंद घरांची रेकी करत तो घरफोडी करायचा. चोरी केल्यानंतर चोरीतून मिळालेले पैसे घेऊन तो उत्तर प्रदेशला पळून जात होता. राजेशनं चोरीतून मिळालेल्या पैशामधून आपल्या मूळ गावी आलिशान बंगला बांधला होता. तसंच महागड्या दुचाक्या घेतल्या गेल. या चोरीच्या पैशातून राजेश हायफाय लाईफ जगत होता. राजेश विरोधात मानपाडा, महात्मा फुले, पनवेल, अर्नाळा, सागरी पोलीस ठाणे, अंबरनाथ, कोळशेवाडी, बदलापूर, शिवाजीनगर, डोंबिवली, कल्याण तालुका, शिरवळ पोलीस ठाण्यात तब्बल 22 गुन्हे दाखल असून पोलिसांनी राजे सोडून 21,26,000चे दागिने हस्तगत केलेत. राजेशकडून आणखीन काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात 1 जानेवारी 2024
या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुधारित कार्यक्रमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर या दिवशी देखील विशेष मोहिमांचं आयोजन करण्यात आलं, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली. वरील दोन्ही दिवशी ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार तसंच विशेषतः असंरक्षित आदिवासी गट अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी आणि मतदार यादीतील नोंदीबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलंय. ठाणे महापालिका हद्दीत एकही बालक मोकबधीर राहणार नाही या उद्देशानं ठाणे महापालिकेनं पावलं उचलली आहेत. त्यानुसार मोकबधीर बालक मुक्त ठाणे ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली. या संदर्भात खर्चाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मोकबधीर मुलांच्या उपचारासाठी 4,16,25,000 रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी 22,000 ते 25,000 नव्या बालकांचा जन्म होतो. त्यातील अंदाजे दरवर्षी 25 ते 50 बालकांमध्ये कर्णदोष आढळून येतो. त्यावेळेला वेळीच निदान झाल्यास त्यावर उपचार करून तो बालक बोलू शकतो. त्यामुळे ही योजना पालिकेनं पुढे आणली आहे. त्यानुसार आता टप्प्यानुसार पालिकेनं या संदर्भातील कार्यवाही हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. पालिका हद्दीत जन्माला येणाऱ्या नवजात बालकांची कर्णदोष चाचणी करणं, तपासणीत बालकांचे म्हणजेच श्रवण क्षमतेचं सखोल मूल्यमापन करणं, दोष आढळल्यास त्यासाठी पुढील नियोजन आखणं, नवजात बालकांच्या दोन्ही कानामध्ये कर्णदोष आढळल्यास त्याच्यासाठी शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चाचं नियोजन करणं, त्यानुसार खासगी रुग्णालय पालिका 4,50,000 पर्यंत अर्थसहाय्य देणार आहे इत्यादींसह इतर उपाय पालिका करणार आहे. या योजनेचा लाभ केवळ ठाणे महापालिका हद्दीतील कुटुंबातील बालकांनाच मिळणार असून त्यासाठी बालकांच्या पालकांची अद्ययावत आधार तपासणी होणार आहे. ठाणे महापालिका अधिकारी, कर्मचारी तसंच परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांसह पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 21,500 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक निर्णय घेतलाय. सानुग्रह अनुदानात भरघोस अशी वाढ करून ठाणे महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाचे आभार मानलेत. ठाणे महापालिकेत यंदा अनेक जण सेवानिवृत्त झाल्यानं आता 6,282 कर्मचारी, शिक्षण विभागाचे 697 कर्मचारी, परिवहन विभागाचे 1,500 कायम कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांची संख्या 372 आहे. पालिकेच्या घनकचरा विभागात रस्ते सफाईसाठी असलेल्या कंत्राटी कामगारांनाही देय असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचं वितरण संबंधित कंत्राटदारामार्फत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे 20 ते 22 कोटींचा अतिरिक्त भार येणार आहे. मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना 18,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आलं होतं. त्यासाठी 13 कोटींची तरतूद पालिका प्रशासनानं केली होती. यंदा 7वा वेतन आयोग लागू झाल्यानं दिवाळी सानुग्रह अनुदानात वाढ करण्याची मागणी कर्मचारी तसंच युनियनतर्फे करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेत. याचा आम्हाला अभिमान आहे. घड्याळ तेच आहेत पण वेळ नवीन आहे. ही वेळ अजितदादा पवार यांची आहे. अजित पवार यांनी जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाचा महाराष्ट्रातील जनतेनं स्वीकार केला. महाराष्ट्रातील जनता अजित पवार यांच्या पाठीमागे ठामपणे उभी असल्याचं ग्रामपंचायत निवडणुकीत निर्णयानं दाखवून दिलंय. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली यापुढे प्रत्येक निवडणुकीत विजयासाठी आम्ही जीवाचं रान करू असं मत ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी बोलताना व्यक्त केलं. यावेळेला महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई गोतपगार म्हणाल्या की आम्ही सर्व महिला पदाधिकारी अजित पवार यांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत. तर युवक जिल्हाध्यक्ष नित्यानंद वाघमारे यांनी अजितदादांचे प्रश्न सोडवण्याची हातोटी विलक्षण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम युवक वर्ग हा अजितदादांबरोबर आहे. आज महाराष्ट्रातील जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा आहे असा कौल आज दिलेल्या ग्रामपंचायतीच्या निकालानं दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला दणदणीत यशाचा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ठाणे आणि पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात विजयाची दिवाळी साजरी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष. गुन्हेगाराला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश गाठलं. वीटभट्टीवर कामही केलं. अखेर मानपाडा पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई. आणि घड्याळ तेच पण वेळ नवी. निर्धार नवपर्वाचा, अजित पर्वाचा. आनंद परांजपे. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.